सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा मागोवा घेऊन जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। या जाहीरनाम्यात जनतेच्या प्रश्नांचा आणि महापालिका स्थापन झाल्यापासून प्रशासन आणि नगरसेवकांनी केलेल्या लुटमारीचा पंचनामा यामध्ये, तसेच नागरिक संघटनेने विकासाची ब्ल्यूप्रिंटही सादर केल्याची माहिती नागरिक संघटनेचे कार्यवाहक विद बर्वे यांनी दिली आहे। ते म्हणाले, या जाहीरनाम्यात सत्ताधीश कसा असावा तो सत्तेपेक्षा सत्याचा पुरस्कार करणारा असावा, तसेच मुंह में राम और बगल में छुरी असा नसावा, तसेच तो सायकलची चारचाकी करणारा नसावा। महापालिका स्थापन झाल्यापासून बनावट टेंडर काढून कोट्यावधी लुटणारे, जनतेच्या तोंडचे पाणी पळवणारे, घरपट्टीच्या नावावर लुटमार करणारे, जन्ममृत्यूच्या दाखल्यात मलिदा लुटणारे, सार्वजनिक वीज बिलातून महापालिकेचे चेकच पळवणारे, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, ड्रेनेजच्या व शेरीनाल्याच्या कामात पैसे कमविणारे, बेकायदेशीर शामरावनगर उभे करणारे, स्मशानभूमीत सुद्धा पैसे खाणारे, नाट्यपंढरी असलेल्या सांगली शहरात नाट्यगृहाच्या नावावर गानसम्राज्ञी लता दिदी यांना फसवणारे अशांना जनतेने नाकारावे म्हणून जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। या जाहीरनाम्यातील माझे आरोप जर खोटे असतील आणि ते का सिद्ध केले तर मी ते देखील शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे विद बर्वे यांनी सांगितले। नागरिक विकास आघाडी आणि नागरिक संघटनेच्या माध्यमातून एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जनतेचे प्रश्न घेतलेले आहेत। त्या जनतेच्या प्रश्नाला जर सकारात्मक पाठिंबा देतील आणि आम्ही एक शपथपत्र घातलेलं आहे की किमान 5 वर्ष संबंधित उमेदवारानं आपला पक्ष बदलू नये निवडून आल्यावर, आणि जनतेशी प्रामाणिक राहू अशा पद्धतीचं जर त्यांनी शपथपत्र भरून दिलं आणि आमच्या एकूण जे 10-15 विषय आहेत की नागरिकांनी नगरपालिकेत काय करावं निवडून आल्यावर उमेदवारानं, त्याला जर त्यांनी पाठिंबा दिला तर आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत। तसंच नागरिक विकास आघाडीकडे आता साधारणतः 8 ते 10 लोकांची आमच्याकडं नोंद झालेली आहे, त्यांनाही आम्ही ही अट घालणार आहोत की आपण आमचा जाहीरनामा आणि शपथपत्र हे भरून द्यायला पाहिजे आणि मगच आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ। या पद्धतीनं आम्ही जे प्रश्न उपस्थित केले ते नागरिकांच्याकडनं घेऊन केलेले आहेत। आम्ही अनेक ठिकाणी फिरलो, मी सुद्धा वैयक्तिक फिरलो, आमचे सर फिरले, जे हे साहेब फिरले आणि त्यांनी त्यांच्याकडनं आलेल्या प्रश्नावर आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। त्याला अनुषंगून आम्ही ठिकठिकाणी अशा सभाही घेणार आहोत, चौक सभा, आणि त्यातनं आमचा लोकांना चांगल्या उमेदवारांच्या संदर्भात प्रचार करणार आहोत। आता प्रकाशन केलं तुम्ही, जाहीरनामा प्रकाशन केलं, त्या संदर्भात सांगा। ह्या जाहीरनाम्यामुळं लोकांच्याकडे मी साधारणतः हे 15,000 प्रति मी छापलेले आहेत। या प्रति जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे वेगवेगळे मार्ग आम्ही स्वीकारलेत। जिथे आम्ही सभा घेऊ, चौक सभा, तिथेही आम्ही हे वाटू आणि नागरिकांना असं म्हटलेलं आहे की याची एक आम्हाला ऐच्छिक मूल्य द्या, कारण यालाही खर्च आहे, तर जर कोणी दिले तर आम्ही तेही स्वीकारणार आहोत। त्याचे 10 रुपये आम्ही म्हटलेलं आहे। ह्याच्यामध्ये साधारणतः सांगलीतले सगळे प्रश्न जेवढे किंवा आता अगदी एक चांगलं उदाहरण सांगतो की प्रश्न तेवढे सांगा। 1500 कोटी रुपये या महापालिकेचे वसूल पात्र रक्कम आहेत आणि त्याचे फायनल निकाल आहेत की ते वसूल झालेच पाहिजेत, पण महापालिका एक नवा पैसा सुद्धा वसूल करत नाही आहे। शेतकरी सहकारी बँक आपली वसंतदादा 385 कोटी रुपये वसुलीचे आदेश हायकोर्टाचे आहेत, त्यातलाही एक नवा पैसा वसूल नाही आहे। आपण जे विविध प्रकल्प बघतोय सांगलीत आता सुद्धा आणि पूर्वी, आपल्याला माहिती आहे की इथलं पाण्याचं खाजगीकरण झालं होतं, त्या खाजगीकरणात सुद्धा कोट्यावधी रुपये महापालिकेचे वाया गेले आणि त्याला मला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, पण सांगलीत तो प्रयोग यशस्वी झाला नाही। HCL मार्फत जन्म मृत्यूचा दाखला आणि साधा जकात, त्या काळात जकात होती, 2 रुपयाच्या जकातीतनं 63 रुपये कंपनीला दिले जायचे, तोही प्रकल्प आम्ही हाणून पाडला। त्याची साधारणतः 114 कोटी रुपये वसूल करा असा कोर्टाचा आदेश आहे, पण एक नवा पैसा सुद्धा कुठलीच महापालिका करत नाही। त्याच्यानंतर आता गेल्या 3 वर्षात आपल्याला सगळ्यात महत्वाचा घोटाळा म्हणजे विद्युत घोटाळा, की जगामध्ये असा कुठेही तो घोटाळा झालेला नाहीये, तो विद्युत घोटाळा आपल्या सांगलीत झाला। जनतेचे पैसे, जनतेचं जे रस्त्यावरच्या विजेचे पैसे महापालिकेच्या चेकनं दिले जाते, ते अनेक नागरिकांच्या नावावर जमा होत होते। ती साधारणतः रक्कम 10 कोटी आहे। SITचं तुम्ही सगळ्यांनी चांगल्या बातम्या लावल्या होत्या, SIT, पण त्या SIT मध्ये सुद्धा सगळा गोलमेल करून टाकला लोकायुक्तांचा आणि माझं त्याच्यावर परवा जोरात संघर्ष झाला। अशा पद्धतीचा जो प्रचंड भ्रष्टाचार आहे
अशा भ्रष्टाचाराला आता येणाऱ्या महानगरपालिकेतल्या नगरसेवकांनी तो वसूल कसा होईल आणि त्याच्या विरोधात आपल्याला काय करता येईल का, याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत विशेषतः. विकासाची